पाहतोय माणसं काम करणारे ऑफिस मध्ये वेगळे, तिकडे घरात वेगळे, त्याचं डिझेल फुकट, त्याची गाडी फुकट, त्याचा टेलिफोन फुकट। युरियाचा कसा काय स्टॉक कमी झाला, कोणाने विकलं, कशा प्रकारचा फसवल्या जातं। परतीनं आम्ही चंद्रपूरच्या कलेक्टरवर ठाम राहणार आहोत। तिथे जेथपर्यंत ह्या साध्या गोष्टी आहे, प्रशासनावरच्या गोष्टी आहे। आलूशिलाले ठेवले का आम्ही तिकडे? मताच्या वेळेस जर तुम्हाला आमची आठवण येते का? मत संपले का आम्ही? धर्म आठवतं। मताच्या वेळेस गरीबाच्या घरापर्यंत जाता येतं। हा निवडणूक झाली का लुटणं सुरू होतं आमचं। 15 वर्ष झाले मोदीजी, कुठल्या शेतकऱ्याचं भलं गेलं सांगा मला। मागच्या वर्षी तुम्ही घेतले आणि मला नफा झाला असा एक तरी व्यक्ती सापडतो का? अरे आम्ही खोटं बोलत असतं तर भाजपला असतं ना चालू कुठं, त्याला तरी सांगा। अरे आम्ही गेल्या कित्येक वर्षावर बेकार निघतं, याचं पाणी जास्त येतं आणि इकडे तिकडे चांगलं झालं का जनावर बेकार करतं आणि तिथून हाती आलं तर मग सरकार लुटतं। आम्ही वेळ आला तर नेपाळ सारखे घरात घुसू, पेटवलं जमणार नाही, पण घरातच बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही। साल्यावाला रोज लुटताय तुम्ही। अन्नत्याग आंदोलन केलं, फक्त पाण्यावर आलो, 200 किलोमीटर पायी फिरलो। येत्या काळामध्ये गडचिरोली ते नागपूर असं पायी एक पैदल यात्रा काळाची आहे। तोपर्यंत आम्हाला भाव वाढून भेटत नाही धानाले, तोपर्यंत सरकारले स्वस्त बसू देणार नाही। आम्ही वेळ आलं तर नेपाळ सारखे घरात घुसू, पेटवणं जमणार नाही, पण घरातच बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही। साल्यावर आम्हाला रोज लुटताय तुम्ही। काय भावाची शिफारस केली राज्य सरकारनं, तुम्ही समजून घ्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।